कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. मधूने कसाबसा दरवाजा उघडायला लावला. आज स्वप्ना रडत होती. हाताला जखम झाली होती. मधू, मला खूप दुखतंय. प्रेम असं का वागला? जो माझ्या हसण्याचं कारण होता तोच माझ्या अश्रूंचं कारण झाला. ती मधूच्या कुशीत पडत रडू लागली. मधू तिचं सांत्वन करत म्हणाली, शांत हो स्वप्ना, तू मजबूत आहेस. माझी वीर नारी आहेस तू. तिला हाताला जखम दिसली. अगं, हे काय झालं म्हणत तिने फर्स्ट एड केली. स्वप्ना हलकसं हसली. मनाच्या जखमेपेक्षा ही काहीच नाही. मनाच्या जखमेवरही औषध असतं तर किती बरं झालं असतं. मधूच्या डोळ्यात पाणी आलं. मी वचन देते स्वप्ना, जर प्रेम खरंच तुझ्यावर प्रेम करत असेल तर मी तुमचं लग्न लावून देईन, काहीही झालं तरी. तिने स्वप्नाला औषध दिलं आणि झोपवून टाकलं. पण तिच्या मनात मात्र एक प्लॅन तयार होत होता. तुझं लग्न प्रेम सोबतच होणार. मी सगळं खरं बाहेर आणणार. दरम्यान प्रेमच्या रूममध्ये, अरे, स्वप्नाने आय लव्ह यू म्हटलं तरी तू तिला का नाकारलंस? किशोरने विचारलं. नाही रे, तसं काही नाही. प्रेम टाळत म्हणाला. मला माहीत आहे तू तिच्यावर जीवापाड प्रेम करतोस. मग का दुखावलं तिला? किशोर रागाने म्हणाला. प्रेम शांतपणे म्हणाला, तिच्या बाबांसाठी काहीही करीन. काय बोलतोयस तू? स्पष्ट सांग, तुला तिच्यावर प्रेम आहे का नाही? किशोरने थेट विचारलं. नाही. आहे. नाही. खोटं बोलू नको, स्वप्नाची शपथ घे. प्रेम थांबला. हात पुढे करून पुन्हा मागे घेतला. किशोर हसला. मला माहीत होतं तू तिच्यावर जीवापाड प्रेम करतोस. प्रेमच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हो रे, पण तुला कसं सांगू? तू तिला किती प्रेम करतोस हे पाहून. किशोर शांतपणे म्हणाला. अरे वेड्या, मला तिच्याबद्दल फक्त आपुलकी आहे, प्रेम नाही. तूच तिच्यासाठी योग्य आहेस. तिला सोडू नकोस, नाहीतर आपण तिघही दुःखी होऊ. असं म्हणत किशोर अदृश्य झाला. किशोर, थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. प्रेम त्याला हाका मारत राहिला. स्वप्न औषधाच्या नशेत झोपताच मधूने तिच्या मनात आखलेल्या नाटकाची सुरुवात केली. स्वप्नाला त्या सगळ्यासाठी तयार करत. दरम्यान प्रेम आपल्या रूममध्ये गोंधळून बसला होता. काय करावं काहीच सुचत नव्हतं. अचानक मधू धावत आली. प्रेम, प्रेम, लवकर चल. स्वप्ना डोळेच उघडत नाहीये. हे ऐकताच प्रेम घाबरला. मधू, जर तिला काही झालं तर तू काय करशील? त्याचा आवाज रागाने थरथरत होता. मधू शांतपणे म्हणाली, तुपाच्या बाटलीतून तूप निघत नसेल तर बोटं वाकडी करून काढावी लागतात. तू तुझं प्रेम कबूल करत नव्हतास म्हणून मला हे करावं लागलं. आता तू अडकलास. तुझं सगळं मी व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलंय. उद्या स्वप्ना उठली की सगळ्यांसमोर दाखवेन आणि तुमचं लग्न लावून देईन. प्रेम घाबरून म्हणाला. मधू, ऐक माझं. मी स्वप्नाशी लग्न करू शकत नाही. तिच्या बाबांना मी शब्द दिलाय. यावेळेस तिच्या लग्नात माझ्यामुळे काही अडथळा येऊ देणार नाही. कृपया तो व्हिडिओ डिलीट कर. नो, मधू ठामपणे म्हणाली. उद्या तू स्वतः स्वप्नाला तुझं प्रेम सांग, नाहीतर मी सगळं बाहेर काढेन. प्रेम परिस्थितीच्या जाळ्यात अडकला होता. काहीच करू शकत नव्हता. तेवढ्यात मधू घाबरल्यासारखी पुन्हा आली. प्रेम, मला भीती वाटतेय. स्वप्नाच्या हातात काहीतरी बाटली आहे. काय? प्रेम धावत तिच्या रूमकडे गेला. आत जाऊन पाहिलं तर स्वप्ना बेशुद्ध पडली होती. एका हातात स्लीपिंग टॅबलेटची बाटली, तोंडातून फेस येत होता. ते दृश्य पाहून प्रेम हादरला. तो तिला मिठीत घेत रडू लागला. स्वप्ना, हे काय केलंस तू? मी तुझ्यावर प्रेम करतो. उठ ना प्लीज. मधूने त्याला रुमाल देत शांतपणे सांगितलं. काही नाही झालं तिला. हे सगळं माझा प्लॅन होता. फक्त एक गोळी देऊन झोपवलंय. प्रेम संतापला. तुला काही शुद्ध आहे का? पण तो काही बोलू शकला नाही. फक्त स्वप्नाकडे पाहत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी. गुड मॉर्निंग स्वप्ना. मोहनराव आणि सगळे तिला उठवत होते. स्वप्ना हळूच उठली. हो, ठीक आहे. डोळे एवढे लाल का झालेत? राधा म्हणाली. मोहनराव मात्र विचारात पडले. आज मेहंदी फंक्शन आहे, तयार हो, त्यांनी सांगितलं. हो अंडी, स्वप्ना म्हणाली. हे ऐकून मोहनराव दचकले. ती पहिल्यांदाच त्यांना इतक्या दूरच्या सुरात बोलली होती. राधाने विषय बदलला. लग्नानंतर सासरी जायचं आहे ना, म्हणून प्रॅक्टिस करतेय. मधू हळूच स्वप्नाला म्हणाले. आज प्रेम नक्की सगळं सांगेल, मला वाटतं. स्वप्ना शांतपणे म्हणाली. मी ती आशा सोडली आहे मधू.
आता माझं आयुष्य दुसऱ्याच्या हातात आहे. मेहंदी फंक्शन सुरू झालं. संपूर्ण हॉल फुलांनी लाईट्सनी सजलेला. स्टेजवर सुंदर व्यवस्था, सगळीकडे आनंदाचा माहोल. मधू स्टेजवर बसली. नवऱ्याचं नाव सांग, मेहंदी लावणाऱ्या बाईंनी विचारलं. रॉकी, मधू लाजत म्हणाली. पूर्ण नाव? त्या हसत म्हणाल्या. ते नंतर सांगते. मधू लाजली. तेवढ्यात स्वप्न आली. गुलाबी ड्रेसमध्ये अगदी फुलासारखे दिसत होती. ती बसली पण तिची नजर सतत प्रेमला शोधत होती. फंक्शन रंगात आलं होतं तेवढ्यात मोहनराव माईकवर आले. एक आनंदाची बातमी, माझा जवळचा माणूस प्रेमही आता लग्न करतोय. सगळे उत्सुक झाले. कोण आहे ती मुलगी? मी आहे, असं म्हणत रचना पुढे आली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पण स्वप्नासाठी तो क्षण वीज कोसळल्यासारखा होता. तिच्या डोळ्यात अश्रू, मनात वेदना. मधू संतापली. प्रेम, तुझं काम संपलं आता. ती उठणार इतक्यात. कुठे चाललीस? लक्ष्मीने विचारलं. बाथरूम. मधू गोंधळली. मेहंदी सुकायच्या आधी हल्लीस ना तर पाठ मोडून टाकीन. गोरंठी लालच पाहिजे, समजलं? असं कुजबुजत लक्ष्मी मम्मीने मधूला घट्ट बसवून घेतलं. तिचे सगळे नाटक तिला कळले होते. कर्मच माझं, ही मम्मी कधीच माझं ऐकत नाही. मधू मनात कुरकुरली. ठीक आहे, आधी ही मेहंदी सुकू दे, मग हा प्लॅनच फाडून टाकते, असं ठरवत तिने स्वतःच्या आत उसळलेल्या रागाला कसं बसवायचं याचा प्रयत्न केला. स्वप्ना मात्र राग आवरत असल्यामुळे अगदी लाल टमाट्यासारखी दिसत होती. तेवढ्यात रचना तिच्या बाजूला आली. अक्का, काय ग, भारी ट्विस्ट दिलास. इतकी मोठी स्टोरी शेजारी बसून चालवलीस. स्वप्नावरून हसत म्हणाली. पण मनात, अगं निरागस साप आहेस तू, असं म्हणत डोळ्यानेच तिला जाळत होती. दरम्यान राहुलला हे सगळं कळताच तो थक्क झाला. मी संपलो, माझं आयुष्य संपलं, असं म्हणत तो गोंधळून गेला. त्याचे आई वडील रजनी आणि साकेत जवळ येऊन विचारू लागले. काय झालं रे? नंतर सांगतो, असं म्हणत तो डोळ्यातलं पाणी लपवून लागला. स्टेजवर तिन्ही होणाऱ्या नवऱ्या मुली बसल्या होत्या. रचना, काही सरप्राईज दिलंस? मधू टोमणा मारत म्हणाली. काल रात्री प्रेम माझ्याकडे आला आणि प्रपोज केलं. मी पण हो म्हटलं म्हणून आता तुमच्या समोर आले, रचना नखरे करत म्हणाली. हे ऐकून स्वप्नाचा संताप उफाडून आला. ती प्रेमकडे जळजळीत नजरेने पाहू लागली. अरे वाकड्या नाकाच्या, घरातली मी दिसत नाही का तुला? आणि त्या न उच्चारता येणाऱ्या मुलीवर प्रेम केलंस? ती मनातच त्याला शिव्या देत होती. मेहंदीवाली बाईने स्वप्नाचा हात धरला. नाव काय लिहायचं? तेवढ्याच स्वप्नाच्या तोंडून नकळत बाहेर पडलं, प्रेम. आणि ती थबकली. थोड्या वेळाने तिला समजलं, बाईंनी खरंच तिच्या हातावर प्रेम नाव लिहून टाकलं होतं. आता काय करू? ती घाबरली. रचना नाव सांगताना कुजबुजली आणि बाई म्हणाल्या, छान नाव आहे. स्वप्ना आश्चर्यचकित झाले. माझं नाव ऐकल्यावर कोणी काही बोललं नाही आणि तिचं ऐकून कौतुक. थोड्या वेळाने कुणीतरी स्वप्नाला डान्ससाठी बोलावलं. तिने हात वाकवून नाव लपवलं आणि नाचायला गेली. प्रेम दुरून तिच्याकडे पाहत होता. त्याची नजर तिच्या हातावरच थांबली. तो दचकला. ही वेडी मुलगी, माझं नाव हातावर. तो लगेच तिच्याकडे गेला. स्वप्ना, तुझा फोन, कॉल आलाय, असं सांगत तिला बाजूला नेलं. हे काय केलंस तू? प्रेम चिडून म्हणाला. मी काही नाही केलं, तुझं नाव चुकून लिहिलं गेलं, आता काढते, ती शांतपणे म्हणाली. ती तिथून निघून गेली आणि प्रेम तिला पाहत राहिला. देवा, आमचं प्रेम खरंच लग्नात बदललं तर किती बरं होईल. स्वप्ना आपल्या रूममध्ये जाऊन नाव पुसण्याचा प्रयत्न करू लागली. साबण, शॅम्पू काहीच काम करत नव्हतं. हे नाव माझ्या मनात जसं कोरलंय तसंच हातावरही राहिलंय. ती हताश झाली. तेवढ्यात प्रेम आला होता. काहीतरी दुसरं ट्राय कर. ती चिडली. इथे का आलास? लग्न होणाऱ्या मुलीच्या रूममध्ये येऊ नकोस म्हणाला होतास ना? प्रेम शांतपणे म्हणाला. फक्त मदत करायला आलो, आपण मित्र नाही राहिलो, ती तुटलेल्या आवाजात म्हणाली. प्रेम काही बोलणार तेवढ्यात स्वप्ना, राधा ज्यूस घेऊन आली. दोघेही गप्प झाले. अरे प्रेम, तू इथे? रचना तुला शोधतेय, राधा म्हणाली. प्रेम काहीतरी बहाणा करत उभा राहिला. स्वप्नानेही तेच कारण सांगितलं. मला थोडं बरं नाही वाटतंय. राधाने तिला ज्यूस दिला. ज्यूस पिल्यावर राधा म्हणाली, चल मेहंदी दाखव, तुझ्या नवऱ्याचं नाव बघायचं आहे. स्वप्ना आणि प्रेम दोघेही थिजले. ते आई नंतर दाखवते, अजून पूर्ण धुतलेलं नाही, असं म्हणत स्वप्ना टाळण्याचा प्रयत्न करत होती. पण राधा मऊ आवाजात म्हणाली, काही हरकत नाही गं,
बघू दे किती रंग आला आहे. जिथे फिकट दिसतंय तिथे पुन्हा लावू, नाहीतर लोक बोलतील, असं म्हणत ती स्वप्नाच्या हाताकडे पाहायला पुढे आली. क्षणात स्वप्नाच्या मनात भीती उसळली. आता खरं कळलं तर? तिने हातातील काचेचा ग्लास मुद्दाम खाली टाकला. ग्लास फुटला. तुकडे सगळीकडे पसरले. मी उचलते म्हणत स्वप्ना खाली वाकली. थांब स्वप्ना, लागेल, राधा आणि प्रेम दोघे एकाच वेळी म्हणाले. पण तेवढ्यात स्वप्नाने मुद्दाम एक काचेचा तुकडा आपल्या हातावर, जिथे प्रेम नाव लिहिलं होतं तिथेच खुपसला. आई, ती जोरात ओरडली. राधा घाबरून तुकडा काढू लागली. हातातून रक्त वाहू लागलं. राधा आणि प्रेम दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. प्रेम मनात म्हणत होता, तू मुद्दाम केलंस, माझं नाव लपवण्यासाठी. म्हणूनच मी म्हणालो होतो, माझ्यावर प्रेम करणं तुझ्यासाठी वेदना ठरेल. प्रेम, पटकन फर्स्ट एड किट घेऊन ये, राधाने सांगितलं. स्वप्ना रक्त पाहून थरथर कापू लागली. राधा घाबरली. मी डॉक्टरला आणि बाबांना बोलावते, तू तिला शांत कर. प्रेम लगेच स्वप्नाकडे गेला. स्वप्ना, शांत हो, इकडे बघ, माझ्याकडे बघ. पण ती फक्त रक्त रक्त असं म्हणत होती. तिचं भान हरपत होतं. प्रेम घाबरून गेला. काय करावं काही सुचत नव्हतं. क्षणाचाही विचार न करता त्याने तिचं डोकं हातात धरलं आणि तिच्या ओठांवर हलकासा किस केला. त्या स्पर्शाने स्वप्नात हबकली. रक्त, वेदना सगळं विसरून ती त्याच्याकडे पाहू लागली. क्षणभरानंतर तिला भान आलं. ती त्याला दूर ढकलत रडू लागली. हे काय केलंस तू? काय चाललंय हे? प्रेम हतबल झाला. स्वप्ना, ऐक ना, माझ्याबद्दल काय समजतोस तू? प्रेम नाही म्हणतोस, आणि हे सगळं काय? मी खेळणं आहे का तुझं? आता मला तुझ्यावर प्रेम नाही, जा इथून, ती रडत म्हणाली. प्रेम काही बोलण्याआधीच तिने त्याला बाहेर ढकललं आणि दार बंद केलं. स्वप्ना, एकदा ऐक तरी, प्रेम बाहेरून विनवत होता. पण दार उघडलं नाही. थोड्या वेळाने मोहनराव आणि डॉक्टर आले. प्रेम शांतपणे तिथून निघून गेला, मन भरून दुःख घेऊन. दार ठोठावलं गेलं. स्वप्नाला वाटलं प्रेम परत आलाय. किती वेळा सांगू, जाऊन टाक, ती ओरडली. दार उघडताच समोर बाबा आणि डॉक्टर उभे होते. ती गोंधळली. असं काही नाही, एक फ्रेंड त्रास देत होता. मोहनराव शांतपणे म्हणाले, काही हरकत नाही, आम्ही आत येऊ? डॉक्टरांनी जखम तपासली. कशी झाली? ग्लास पडला, तुकडा लागला, स्वप्ना अळखळत म्हणाली. डॉक्टरांनी टीटी इंजेक्शन दिलं, पट्टी बांधली. काळजी घे. बाहेर येताच डॉक्टर श्याम गंभीर आवाजात म्हणाले, मोहन, स्वप्ना खोटं बोलतेय. ही जखम स्वतः केलेली आहे आणि खोल आहे. काहीतरी बरोबर नाही. मोहनराव घाबरले. काय म्हणताय? ती असं का करेल? श्याम पुढे म्हणाले, तिला पॅनिक अटॅक आला आहे. ती खूप तणावाखाली आहे. काळजी घ्या, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल. मोहनरावच्या कपाळावर घाम फुटला. पण आम्ही जबरदस्तीने लग्न ठरवलं नाही. मग का? श्याम विचारात पडले. मुलाचं नाव प्रेम आहे का? मोहनराव दचकले. काय? नाही, राहुल आहे. श्याम हलकंसं असले. असं काही नाही, फक्त हातावर रा अक्षर दिसलं म्हणून विचारलं. पण त्यांच्या मनात संशय पक्का झाला होता. स्वप्ना नुसतीच शांत बसली होती, पण बाहेर सगळं वेगळंच चालू होतं. मोहन, काही मुलं आपल्या आईवडिलांसाठी कितीही मोठा भार हसत हसत उचलतात. थोडं लक्ष दिलं तर त्यांच्या मनातलं दुःख समजून येतं. नंतर पश्चाताप करून काही उपयोग नसतो, असं म्हणत डॉक्टर श्याम थोडे भावुक झाले. मनातल्या मनात ते पुढे विचार करत होते. काल मी पाहिलेला प्रसंग आणि आज जे घडलं यातून स्पष्ट दिसतंय की स्वप्नाला त्या राहुलपेक्षा हा प्रेम जास्त आवडतो आणि प्रत्येक बाबतीत तोच तिच्यासाठी योग्य जोडीदार आहे. पण मोहनला सांगून काही उपयोग नाही. तो ऐकणारच नाही. त्याच्या मर्जीने सगळं चाललंय. हे सगळं मनात ठेवून डॉक्टर श्याम तिथून निघून गेले. मोहनराव मात्र विचारात पडले. म्हणजे स्वप्ना प्रेमला? नाही, मी हे कधीच मान्य करणार नाही. तो मुलगा नेमका कोण आहे ते शोधायलाच हवं, स्वप्नाच्या भल्यासाठी. दरम्यान फंक्शनमध्ये, अगं स्वप्ना दिसतच नाही आहे, पिन्नीने ओठ वाकडे करत विचारलं. तिला थोडी तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितलंय. तुम्ही जाऊन जेवण करा. लक्ष्मी शांतपणे म्हणाली. पण पिन्नी कुठे ऐकणारी? आजकालच्या मुलींना अजिबात संयम नाही. मोठ्यांचा आदर नाही, बोलणं नाही, काही कळत नाही. ती बोलत असताना मधूने अचानक तिच्या पायांना धरलं. पिन्नी, अगं काय करतेस? ती दचकली. आशीर्वाद दे ना पिन्नी, म्हणत मधू तिचे पाय चांगलेच दाबू लागली. अगं पुरे, सुखी राहा, उठ आता.
पिन्नी वेदनेने म्हणाली. नाही, नीट आशीर्वाद दे, मधू हट्टाने म्हणाली. शेवटी पिन्नीने हार मानली. लवकरात लवकर लग्न होवो तुझं, आता सोड. अजून काही बोला ना. मधू अजूनही सोडायला तयार नव्हती. पिन्नी तर रडायलाच आली. अगं मला सोड, पुढे कधी काही बोलणार नाही तुमच्याबद्दल. मधूने शेवटी तिला सोडलं आणि हसत म्हणाली. बस, आता नीट वाग. पिन्नी तिथून पळ काढून जेवणाच्या काउंटरकडे गेली. राधा आणि लक्ष्मीने सुटकेचा निश्वास सोडला. आंटी, स्वप्ना कुठे आहे? मधूने राधाला विचारलं. राधाने सगळं सांगितलं. ठीक आहे, मी तिच्याकडे जाते. तुम्ही इथे सगळं सांभाळा. कोणी विचारलं तर फोटोशूटमध्ये आहे असं सांगा. असं म्हणत मधू फोटोग्राफरला घेऊन निघाली. स्वप्नाच्या खोलीत. चल जेवायला ये, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मधूने तिला उठवायचा प्रयत्न केला. मला कुठेही जायचं नाही, प्लीज. स्वप्ना वळून झोपली. मधू मध्येच बॉम्ब टाकते. राहुल तुझ्याशी लग्न करणार नाही. स्वप्ना लगेच उठून बसली. काय म्हणालीस? हो, तो स्वीटीवर प्रेम करतो, म्हणजे तुझीच बहीण रचना. स्वप्ना थोडं हसली. माझीच बहीण? सुपर आहे. पण तुला कसं कळलं? मधूने सगळं सांगितलं. राहुलने सगळ्यांसमोर सत्य कबूल केलं. क्षणात स्वप्नाचा चेहरा बदलला. फक्त तो प्रेम करतो म्हणून काय उपयोग? रचना पण त्याच्यावर प्रेम करायला हवं, आणि प्रेमसोबतच्या लग्नाला नाही म्हणायला हवं. ते माझ्यावर सोड, मधू आत्मविश्वासाने म्हणाली. फंक्शन संपलं. रात्री मधूने प्रेमला एकटं गाठलं. तुला संधी दिली होती, ऐकलं नाहीस. आता मी माझं काम करते म्हणत ती फोनमध्ये व्हिडिओ शोधायला लागली. प्रेम शांतपणे म्हणाला. शोधू नकोस, तो मी आधीच डिलीट केला आहे. मधू थक्क झाली. कसं केलंस? प्रेम हसत म्हणाला. जास्त अवघड नव्हतं. तुझा पासवर्ड मधुरांकी 27 आहे ना? 3 वर्षांपासून तोच आहे. मधू संतापली. तू चुकीचं करतोयस. 4 जणांच्या आयुष्याशी खेळतोयस. स्वप्नाच्या भल्यासाठी असं म्हणत प्रेम तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी हळदी फंक्शन. सगळं पिवळ्या रंगात न्हावून निघालेलं. आनंद, गाणी, हसू. पण स्वप्नाच्या मनात मात्र वादळ होतं. स्टेजवर बसून ती प्रेमकडे पाहत होती. आता तुला पाहण्याचा हक्कही गमावला मी, तरीही तू शांत उभा आहेस? प्रेम मनात म्हणाला. सॉरी, एवढंच उरलंय माझ्याकडे. आणि तो तिथून निघून गेला. फंक्शन संपलं, सगळे निघू लागले. स्वप्ना तांबूल देत उभी होती. तेवढ्यात, मलाही तांबूल देशील का स्वप्ना? एक अनोळखी उपहासाने म्हणाला. सगळे थबकले. कोण तुम्ही? कोणीतरी विचारलं. ती बाई अभिमानाने म्हणाली, भानुमती, स्वप्नाची मावशी. स्वप्ना चकित. आई, ही काय म्हणते? राधा जागीच स्तब्ध झाली. मोहरलेल्या वातावरणात एकदम तणाव पसरला. अगं स्वप्ना, ही बाई तुझी मावशी, म्हणजे माझी बहीण. असं म्हणताना मोहनराव खूपच अडखडले. त्यांचं असं अडखडणं पाहून राधा क्षणभर थिजूनच गेली. स्वप्नाच्या मनात मात्र विचारांची वादळं उठले. बाबांना काय झालंय? ते कधीच असं बोलताना अडखडले नाहीत. इतके अस्वस्थ का दिसत आहेत? ही बाई चांगली नाही का? आणि मला इतकी वर्ष का नाही सांगितलं की ही आपले नातेवाईक आहे? पण वरवर मात्र ती शांत राहिली. आईबाबांच्या चेहऱ्यावरचं ओझं हलकं करायचा प्रयत्न करत तिने त्या बाईंना आत बोलावलं. या ना आत मावशी, कशा आहात? बाबा सांगत होते तुमच्याबद्दल. बहुतेक मीच विसरली असेन, असं म्हणत स्वप्नाने प्रसंग सावरायचा प्रयत्न केला. बरं बरं, हे लोक तुला नीट सांभाळतात ना? नाही सांभाळलं तर सांग, मी तुला घेऊन जाईन माझ्या घरी, असं भानुमती म्हणाली. हे ऐकताच स्वप्नाच्या आईवडिलांच्या अंगावर काटा आला. कुठेही तिच्या भूतकाळाबद्दल काही सांगेल का, या भीतीने ते गप्प बसले. एकमेकांकडे पाहत काहीच न बोलता परिस्थिती निभावून नेली. स्वप्ना मात्र हसत म्हणाली. अगं काही नाही गं मावशी. पण तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती. थोड्या वेळाने, हे घ्या मावशी तांबूल, असं म्हणत तिने कुंकू लावून तांबूल दिलं. माझ्या लग्नाला नक्की या हं, असं प्रेमाने आमंत्रण दिलं. खरं काय आहे हे न कळलेल्या त्या निष्पाप स्वप्नाने. अगं हो हो, माझ्याशिवाय तुझं लग्न होईल का, असं म्हणत भानुमतीने मोहनराव आणि राधाकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकला. मी निघते आता. लग्नात एक जबरदस्त सरप्राईज देऊन भेटेन, असं म्हणत ती विचित्र हसत निघून गेली. ती गेल्यावर मधूच्या आईवडिलांनी काहीतरी कारण सांगून स्वप्नाच्या आईवडिलांना एका खोलीत नेलं आणि चर्चा सुरू केली. मधू मात्र स्वप्नाचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी खूप प्रयत्न करत होती. ए स्वप्ना, सगळे मला हाक मारतायत. चल ना, भूक लागली आहे. थोडं फळं खाऊया. लग्नानंतर तर सुकं गवतच मिळणार आहे.
असं म्हणत मधूने तिला खेचलं. हो येते, थांब जरा, असं म्हणत स्वप्ना गेली, पण काहीच खाल्लं नाही. उपवास ठेवला होता. हे पाहून काही जण म्हणाले, थोडं दूध किंवा फळं तरी खा बाळा. इतका कडक उपवास? आजकालच्या मुलींसारखी नाहीस तू. खूप छान. तुझ्याशी लग्न करणाऱ्यांचं नशीब खुललं. मधू मात्र काहीच फरक न पडल्यासारखी भरपूर खात होती. खाऊन घे ग स्वप्ना, लग्न करायला प्रेमबरोबर ताकदही लागते, ती म्हणाली. घर जळत असताना तू भोगीचा सण साजरा करतेस का? अजून एक शब्द बोललीस तर या गरम डोशाच्या तव्याने तोंड बंद करीन. स्वप्ना हसतच पण रागाने म्हणाले. ठीक आहे. तू दुःखात आहेस ना? विसरले मी. सॉरी. माझ्या लग्नाच्या गडबडीत तुझं प्रेम विसरले. हो ग. राहुलचं काही टोपण नाव आहे का? मधूने विचारलं. मला खरंच तुला मारावंसं वाटतंय. दूर हो माझ्यापासून, स्वप्ना चिडून म्हणाली. तिच्या विचित्र वागण्यामुळे स्वप्ना अजूनच गोंधळली. मी इतकी दुःखी असतानाही जोक्स करतेय. कदाचित माझं मन वळवण्यासाठीच असेल, असा विचार करत ती थकून बेडवर पडली, प्रेमपासून दूर जाण्याच्या वेदनेने व्याकुळ होऊन. लग्नाची धामधूम. कल्याण मंडपाच्या प्रवेशद्वारावर वधूवरांची नावं अगदी विचित्र पद्धतीने लिहिली होती. वधू मधू, स्वप्ना आणि रचना. वर रॉकी, राहुल आणि प्रेम. हे पाहून सगळ्यांचे पालक त्या डेकोरेटरवर चिडले. शेवटी त्याला नीट समजावून आत प्रवेश केला. प्रेमचे आईवडील येऊ शकत नव्हते, त्यामुळे मधूचे वडील रामकृष्ण यांनी त्यांची माफी मागून स्वतः प्रेमच्या लग्नाची जबाबदारी घेतली. प्रेमने काहीही न बोलता मान्य केलं. मंडपात प्रवेश करताच गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव, लहान मुलं सुगंधी पाणी शिंपत स्वागत करत होती. बायकांसाठी फुलांच्या माळा, कुंकू हळदीचं स्वागत, आत मोठा हॉल, मध्ये स्टेजवर सुंदर सजवलेलं मंडप, भिंतींवर फुलांची सजावट, चमचमणारे दिवे, सगळीकडे उत्साहाचं वातावरण. 3 लग्न असल्याने 3 वेगवेगळे मंडप, 3 होमकुंड, सगळं व्यवस्थित मांडलेलं. पुजारीही तयारीत, मुहूर्ताची वाट पाहत. बाजूला बँडवाल्यांनी चहा कॉफी पिऊन सराव सुरू केला होता. आलेले पाहुणे गप्पात रंगले. तुझी साडी कुठून घेतली? अरे रघु, तुझं लग्न कधी? आपणही असंच भव्य लग्न करूया. आई, मला कंटाळा आलाय. माझा मुलगा अमेरिकेत आहे आणि काही लोक खर्च किती झाला यावर चर्चा करत बसले होते. लग्नाची रंगत, आनंद आणि कुठेतरी दडलेलं एक गूढ, सगळं वातावरण अधिकच रोचक बनवत होतं. काही मुली आपलं लग्नही असंच भव्य व्हावं असा विचार करत होत्या, तर काही कॉलेजच्या गप्पांमध्ये स्वतःला भारी समजत रमल्या होत्या. फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर टीम मात्र पूर्ण ॲक्शनमध्ये. 3 लग्न असल्याने वेगवेगळे फोटो व्हिडिओ काढायचे, जास्त पैसे मिळायचे, अशी त्यांची प्लॅनिंग सुरू होती. वधूंच्या खोलीत स्वप्ना मनात दुःख लपवून बसली होती. मधू मात्र उत्साहात उड्या मारत होती आणि रचना गोंधळलेली होती. स्वप्ना मनातच रागाने पेटली होती. राहुलसोबत लग्न म्हणजे शिक्षा आणि याला कारण प्रेम. तेवढ्यात गौरीपूजेची वेळ झाली. पुजाऱ्यांनी सांगितलं मंत्र जपत शांत बसायचं. तिघी भक्तिभावाने पूजा करू लागल्या. दरम्यान बाहेर काहीतरी वाद सुरू झाला, त्यामुळे त्यांना थोडी भीती वाटली, पण मधूच्या आजीने जाऊन सगळं शांत केलं. परत येऊन ती हसत म्हणाली, काही नाही ग, सगळं ठीक आहे. पूजा करा. कन्यादान करणाऱ्या आईवडिलांच्या डोळ्यात मुलींच्या सुखी भविष्यासाठी स्वप्न होती. पण त्याचवेळी राहुलचे आईवडील हळूच बाजूला गेले आणि काही जणांनी त्यांना पकडून हातपाय बांधून टाकले. लग्न झाल्यावर सोडतो म्हणत ते हसले. मंडपात दुःखाने भरलेल्या मनाने स्वप्ना पुढे आली. मधू तिला सिग्नल देत धीर देत होती, पण तिच्याही मनात भीती होती. रचना तर पूर्ण घाबरली होती. तिघींना टोपल्यात बसवून आणलं, जणू लक्ष्मी देवीच. पूजा सुरू झाली. मध्ये पडदा लावला गेला आणि स्वप्नाने मनाशी ठरवलं, आता प्रेमवर प्रेम नाही. कन्यादार पार पडलं. जिरगुळ ठेवायची वेळ आली, पण स्वप्ना स्तब्ध बसली. आईवडिलांनी सांगितल्यावर तिने कसाबसा विधी पूर्ण केला. फोटोग्राफर मध्येच अडथळा करत होते, तेव्हा पुजाऱ्यांनी त्यांना थांबवलं. डोकं वर करून बघ, असं सांगितल्यावर स्वप्ना हट्टाने म्हणाली, मला त्याचा चेहरा बघायचाच नाही. शेवटी मंगळसूत्र बांधण्याची वेळ आली. मंत्रांच्या साक्षीने तिघींचं लग्न पार पडलं. स्वप्नाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हे लग्न माझ्यासाठी शिक्षा आहे. आता आयुष्यभर फक्त नाटकच करायचं, असा विचार करत तिने डोळे मिटले. सगळे आशीर्वाद देत होते. तेवढ्यात थांबा, असा मोठा आवाज आला. सगळे वळून पाहतात. भानुमती आत आली. स्वप्ना खाली मान घालूनच म्हणाली, आता थांबवून काय उपयोग, लग्न झालंय. भानुमती रागाने म्हणाली,
हे लग्न मी मान्य करत नाही. फसवणूक झाली आहे. सगळे थक्क. ती पुढे म्हणाली, स्वप्ना, तुला मंगळसूत्र बांधणारा राहुल नाही, प्रेम आहे. हे ऐकताच स्वप्ना हादरली. लगेच तिचा वराचा चेहरा पाहिला आणि समोर प्रेम. क्षणात तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती मधूकडे पाहते. मधूने डोळा मारत संकेत दिला. बघ, सांगितलं होतं ना. स्वप्ना तर एकदम खुश. माइंड ब्लॉक, माइंड ब्लॉक म्हणत आनंदाने हरखून गेली. हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. तेव्हा स्वप्ना आणि रचनाच्या आईवडिलांनी हात जोडून सांगितलं, स्वप्नाला प्रेम आवडतो आणि प्रेमला स्वप्ना. राहुल रचना पण एकमेकांवर प्रेम करतात. म्हणून शेवटच्या क्षणी निर्णय बदलला. माफ करा. सगळ्यांनी मोठ्या मनाने स्वीकारलं की मुलं आनंदात असली की झालं. भानुमती रागाने निघून गेली. लग्नाचे पुढचे विधी पार पडले. स्वप्ना अजूनही थोडी रागातच होती, पण प्रेम तिची काळजी घेत होता. दोघांनी एकमेकांवर तांदूळ टाकत हसत विधी पूर्ण केले. मग सगळ्यांनी मिळून गाण्यांच्या तालावर आनंदात लग्न साजरं केलं. प्रेमचे आईवडील दुरूनच मुलाचं लग्न पाहून भावूक झाले. तीनही जोडपी, रचना राहुल, मधु रॉकी आणि स्वप्ना प्रेम, 7 पावलं टाकून नव्या आयुष्यात प्रवेश केला. अरुंधती नक्षत्र दाखवताना मधूने मजेशीर प्रश्न विचारला आणि पुजाऱ्यांनी छान समजावून सांगितलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. नंतर सगळे जेवायला बसले. स्वप्ना प्रेमकडे रागाने बघत होती. तेवढ्यात आजी म्हणाली, पहिला घास एकमेकांना भरवा. स्वप्नाने रागात प्रेमच्या तोंडात मोठा लाडू कोंबला. प्रेमनेही तिला प्रेमाने घास भरवला. स्वप्नाने हलकं त्याची बोटं चावली, पण त्याच्या प्रेमाने ती लगेच मऊ पडली. सॉरी. इट्स ओके. प्रेम हसला. रात्री इतर दोन्ही जोडपी आनंदात होती, पण प्रेम मात्र विचारात की स्वप्नाला दुखवायचं नाही. स्वप्ना लाजत आत आली. दोघांमध्ये एक शांत न बोललेला ताण होता. नवीन नात्याची सुरुवात, पण भावना अजूनही गुंतलेल्या. प्रेम म्हणाला, रिवाज आहे ना, दूध तरी पिऊया, असं म्हणत ग्लास घ्यायला हात पुढे केला. स्वप्नाने देण्याच्या बहाण्याने हात पुढे करून परत ओतला आणि सगळं दूध स्वतःच गटागट पिऊन टाकलं, अगदी मांजरासारखं. हे पाहून प्रेमला हसू आवरेना. तो मागे पडून हसायला लागला. काय, मी जोक केला का, म्हणत स्वप्नाने त्याची कॉलर धरून त्याला वर बसवलं. प्रेमने हसत तिच्या ओठांवर लागलेली दुधाची फेस हलकेच पुसली. त्यावर स्वप्ना लगेच, असा ॲडव्हान्टेज घेऊ नकोस, अजून माझा रिव्हेंज बाकी आहे, तोपर्यंत काही नाही, म्हणत दूर गेली. प्रेम मनातच हसला. चालेल, आता मजा येईल. स्वप्ना चालत असताना प्रेम गाणे म्हणू लागला. तुझ्यात जीव रंगला, मला काहीच कळेना. बस आता शांत झोप, स्वप्ना रागाने म्हणाली. बोलावलं का, म्हणत प्रेम लगेच तिच्या जवळ आला. आज स्पेशल डे आहे, एक छोटासा किस तरी, तो खोडकरपणे म्हणाला. नाही, आधी रिवेंज. ती थांब. नंतर चादर काढताना स्वप्ना उडी मारून घेण्याचा प्रयत्न करत होती. प्रेमने तिला थांबवलं आणि नकळत त्याची नजर तिच्यावर थांबली. क्षणभर दोघेही जवळ आले. त्याने तिला हलकेच मिठी मारली. त्या स्पर्शाने स्वप्ना थोडी हरवली. प्रेमने तिच्या गालावर हलकं चुंबन दिलं आणि हसत बाजूला झाला. स्वप्ना लाजून हसली. तू माझी राणी, तू बेडवर झोप, मी खाली. प्रेम म्हणाला. ओव्हर ॲक्टिंग नको, खाली तूच झोप, ती म्हणाली. प्रेम खाली झोपला. थोड्या वेळाने स्वप्नाने त्याला वर बोलावलं. तुझी तब्येत अजून पूर्ण बरी नाही, इथेच झोप, मध्ये उशीची भिंत ठेवते. प्रेम हसत वर झोपला. थोड्या वेळाने स्वप्नाने त्याला उठवलं. एक सांग, तू माझ्याशी लग्न कसं केलंस? मंगळसूत्र बांधून, प्रेमने मस्करीत उत्तर दिलं. अरे खरं सांग, ती म्हणाली. प्रेम हसला. ठीक आहे, सांगतो, नाहीतर तू झोपू देणार नाहीस, असं म्हणत तो फ्लॅशबॅक सांगायला लागला. खरं तर काय झालं होतं, काल मला वर बोलवल्यानंतर मी एका कामासाठी राहुलच्या खोलीत गेलो. तिथे रचना दिसली. मी थोडा आश्चर्यचकित झालो. इथे कशी, विचारल्यावरती तसंच भेटायला आले होते म्हणाली आणि निघून गेली. स्वप्ना लगेच म्हणाली. म्हणूनच मी अर्धा तास दार ठोठावत होते, कोणी उघडलंच नाही. प्रेम पुढे सांगू लागला. त्याला आधीच शंका आली होती. नंतर कळलं की राहुल आणि रचना दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि घरच्यांच्या विरोधामुळे पळून जाण्याचा विचार करत होते. सगळ्यांनी मिळून त्यांना शोधलं, समजावलं आणि शेवटी त्यांच्या लग्नाला होकार मिळवला. पण हा सगळा प्रकार स्वप्नाला सांगितला नव्हता, म्हणून तिला खूप टेन्शन आलं. स्वप्ना थोडी रागातच म्हणाली. खूप टेन्शन दिलंस, पण आपण दोघे कसं लग्न केलं? प्रेम हसत म्हणाला.
तिच्या डायरीतून त्याला तिचं प्रेम कळलं. तिचे आई वडीलही ते पाहून भावूक झाले आणि प्रेमला तिच्याशी लग्न करायला सांगितलं. त्यालाही तिच्यावर प्रेम होतं म्हणून त्याने होकार दिला. हे ऐकून स्वप्ना खुश झाली. तिने प्रेमला मिठी मारली आणि गालावर किस दिला. माझा नवरा, माझी मर्जी, ती हसत म्हणाली. दोघं शांतपणे झोपले. सकाळी आजी सगळ्यांना उठवायला आली. स्वप्ना आणि प्रेम घाईत उठताना तिचे केस प्रेमच्या चेनमध्ये अडकले. थोडी गडबड झाली पण प्रेमने सावधपणे केस सोडवले आणि दार उघडलं. आजी हसत विचारते, काय रे, झोप नाही झाली का? डोळे लाल दिसतायत. दोघे एकमेकांकडे बघून लाजले. आजी, मला माहीत आहे तू फक्त तुझ्या नातीचं आयुष्य सुखात आहे का याची काळजी करतेस ना. टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक आहे. मी तिला राणीसारखं ठेवेन, असं म्हणत प्रेमने आजीला साईड हक दिला. स्वप्ना विस्कटलेल्या केसात, निखळलेल्या साडीत थोडी दमलेली बाहेर आली. तिला पाहून आजीच्या डोळ्यात पाणी आलं. देवा, आता तरी हिला सुख मिळालं, असं म्हणत तिने दोघांना टिफिनसाठी बोलावलं आणि समाधानाने निघून गेली. प्रेमला तिच्या शब्दांचा अर्थ कळला. तो शांत राहिला. स्वप्ना हसत म्हणाली, या ना, फ्रेश होऊन टिफिन करूया. प्रेम हसून म्हणाला, तुमच्या बायकांकडे आम्ही पुरुष असंच अडकतो बहुतेक. दोघं फ्रेश होऊन टेबलवर आले. सगळे हसत खेळत बसले होते. हे घे स्वप्ना, म्हणत बम्मा आजीने तिला तुपातले वडे आणि आलं चटणी वाढली. मधूने लगेच प्लेट पुढे केली. मलाही. सगळे हसले. रॉकीने तिला घास भरवला. रचना आणि राहुल डोळ्यांनीच बोलत होते. मोठ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. बस आजी, आता नाही खाता येणार, स्वप्ना दमून म्हणाली. आजी डोळा मारत म्हणाली, त्यालाही जास्त वेळ नाही, माझा नातू फास्ट आहे. स्वप्ना लाजून पळाली. प्रेमही लाजत शांत बसला. थोड्या वेळाने प्रेमला जाणवलं की स्वप्ना अजून आली नाही. तो तिच्या खोलीत गेला. ती दिसली नाही. बाथरूमचं दार उघडताच त्याला धक्का बसला. एक मुखवटा घातलेला माणूस स्वप्नाचा गळा दाबत होता. कोण आहेस तू? तिला सोड, प्रेम ओरडला. तो म्हणाला, किशोरचा केस सोडून दे, नाहीतर. प्रेमने लगेच हेअर जेल त्याच्या डोळ्यात फेकलं. तो क्षणभर आंधळा झाला. पाय घसरला आणि स्वप्नाला सोडून दिलं. पण त्या धक्क्याने स्वप्ना वॉश बेसिनवर आपटली गेली. तिच्या डोक्याला दुखापत झाली. प्रेम संतापाने त्याच्यावर तुटून पडला. स्वप्ना रक्ताने माखलेली थरथरत म्हणाली, नको, सोड त्याला. त्या गोंधळात स्वप्नाला जुन्या आठवणी परत येऊ लागल्या. किशोर, त्याच्यावर झालेला अन्याय. लढाईत त्या माणसाचा मुखवटा खाली पडला. स्वप्ना किंचाळली, तूच ना किशोरला मारलं? का? आम्हाला का मारायला आलास? तुम्ही माणूस नाही, राक्षस आहात. तिच्या आरडाओरडावर सगळे धावत आले. प्रेमने त्याला पकडलं. सगळ्यांनी मिळून त्याला चांगलंच धुतलं. तो रडत म्हणाला, मी नाही मारलं किशोरला, तुमच्याच ओळखीच्या लोकांनी केलं. आमच्या तंबू चट्टीने त्याला संपवलं आणि तुम्हालाही मारायला सांगितलं होतं. पण त्या दिवशी प्रेम सरांना पाहून आम्ही मागे हटलो. आता तुम्ही दिसलात म्हणून मला पाठवलं, माफ करा. रॉकी लगेच पोलिसांना फोन करून त्याला त्यांच्या हवाली केलं. स्वप्ना मोहन अंकल आणि राधा आंटीला मिठी मारत रडली. सगळे थक्क झाले. प्रेमच्या मनात मात्र वादळ उठलं की एकीकडे आजोबांवर विश्वास, दुसरीकडे शंका. स्वप्ना रागाने त्याच्याकडे पाहत त्याचा कॉलर पकडते. म्हणजे हे सगळं तुझ्यामुळे आणि तुझ्या आजोबांमुळे? तुला सोडणार नाही. ती त्याला मारायला हात उचलते. राहुल आणि रचना अवाक होऊन बघत राहतात की हे सगळं नेमकं कुठून सुरू झालं. कुणालाच कळेना. बस, बघणं झालं. आता तोंड बंद करा, नाहीतर माशा आत जातील, मधूने चिमटा काढत म्हटलं. रचना आणि राहुल दोघेही एकदम म्हणाले, आम्हालाही डाऊट आहे, विचारा मग. मधू हसत त्यांना बाजूला घेऊन गेली. ती शांतपणे सांगू लागली, स्वप्ना कोणी दुसरी नाही, ती माझ्या मावशीची मुलगी आहे. दोघेही थक्क झाले. मधू पुढे सांगू लागली, कावेरी मावशीने प्रेमविवाह केला होता, पण घरच्यांनी सुरुवातीला विरोध केला. नंतर हळूहळू संबंध सुधारले. स्वप्ना आणि मी लहानपणापासून एकत्र वाढलो, मैत्रिणींप्रमाणेच होतो. आणि मला IPS. घरच्यांनी नेहमी साथ दिली. नंतर किशोर आमच्या आयुष्यात आला. तो CBIमध्ये होता. सगळे जवळचे झाले आणि मोठ्यांनी स्वप्ना किशोरचं लग्न ठरवलं. ट्रेनिंगसाठी स्वप्ना हैदराबादला गेली. तिथे ती किशोरचा मित्र असलेल्या प्रेमच्या घरी राहिली. प्रेमने तिला पाहताच मनातलं काहीतरी हललं. स्वप्ना त्याच्या घरच्यांशी पटकन मिसळली. ती आणि प्रेम सतत भांडत, पण त्यातूनच प्रेमच्या मनातलं आकर्षण प्रेमात बदललं.
एक दिवस प्रेमने ठरवलं तिला प्रपोज करायचं. टेरेसवर सगळं सजवलं. केक, फुलं, सगळं तयार. स्वप्ना वर आली. प्रेम, आय लव्ह म्हणणार इतक्यात हॅपी बर्थडे स्वप्ना म्हणत किशोर आला. प्रेमचं सगळं थांबलं. त्याने स्वतःला सावरत फक्त हॅपी बर्थडे म्हटलं. स्वप्नाला वाटलं सगळं किशोरने प्लॅन केलं. किशोरही तसंच बोलला. प्रेम शांतपणे बाजूला उभा राहिला. स्वप्ना आणि किशोर जवळ येताना पाहून प्रेमला सहन झालं नाही. तो तिथून निघून गेला. नंतर स्वप्ना स्पष्ट बोलली की मला तुझ्याबद्दल प्रेम नाही, फक्त मैत्री आहे. लग्न ठरलं म्हणून हो म्हणाले, पण मला वेळ हवा आहे. किशोर म्हणाला, ठीक आहे, लग्नानंतरही तू मला प्रेम करू शकतेस. स्वप्ना गोंधळली, पण त्या भावनेचा अर्थ तिला तेव्हा समजला नाही. इकडे प्रेमच्या खोलीत. अरे प्रेम, हे काय चाललंय? किशोरने तुला सांगितलंच नाही का की स्वप्ना त्याची होणारी बायको आहे? इतके दिवस का लपवलं त्याने? किमान सांगितलं असतं तर तू आणि आपण सगळे मागे हटलो असतो. आजोबा रागाने बोलले. प्रेम शांतपणे म्हणाला, आजोबा सोडा ना, कदाचित आपणच चुकीचं समजलो. स्वप्नाच्या मनात माझ्यासाठी तसं काही नसेल. पण आजोबा थांबले नाहीत. तू त्याच्यासाठी किती केलंय? CBI पर्यंत पोहोचवण्यात तुझा वाटा आहे. तरीही त्याने हे लपवलं. तुला विचारण्याचा अधिकार नाही का? प्रेम हळूच म्हणाला, प्लीज आजोबा, माझ्या प्रेमाबद्दल कुणालाही सांगू नका. इथेच थांबवूया. दुसऱ्या दिवशी किशोर स्वप्नाला घेऊन निघायला तयार होता. प्रेम टेरेसवर एकटाच उभा होता, स्वप्नाला विसरण्याचा प्रयत्न करत. किशोर आला आणि म्हणाला, मला स्वप्नावर खूप प्रेम आहे. 2 दिवसांनी आमचं लग्न आहे. तू नक्की ये. प्रेमच्या डोळ्यात पाणी आलं, पण तो हसत म्हणाला, हो नक्की. स्वप्नाला निरोप देताना प्रेमने तिला गिफ्ट दिलं. हॅपी राहा. ती काहीतरी बोलणार होती, पण किशोर तिला घेऊन गेला. प्रेम खिडकीतून तिला जाताना पाहत राहिला. मन भरून आलं. दरम्यान लग्नाच्या तयारीत स्वप्ना अस्वस्थ झाले. काहीतरी कमी असल्यासारखं वाटत होतं. आईशी बोलताना तिला प्रेम म्हणजे काय हे समजलं आणि डोळे मिटल्यावर तिच्यासमोर प्रेमच आला. तिला कळलं ती प्रेमवर प्रेम करते. घाबरून तिने प्रेमला फोन केला की प्रेम, मला तू आवडतोस. मला आजच कळलं. क्षणभर प्रेम स्तब्ध झाला, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला, नाही स्वप्ना, तू माझी फक्त मैत्रीण आहेस. प्लीज मला असा त्रास देऊ नकोस. स्वप्ना तुटून गेली. लाज वेदना घेऊन निघून गेली. हे सगळं किशोरने ऐकलं होतं. तो शांतपणे तिथून निघाला. घरी जाऊन त्याने संतापाने सगळं फेकाफेक केलं. शेवटी थकून एका कोपऱ्यात बसला. मला थोडा वेळ एकटं राहू द्या, तो म्हणाला. इकडे राहुलने विचारलं, मधू, स्वप्नाचे आत्ताचे आईवडील कोण? मधू उत्तर देणार इतक्यात सगळे उत्सुकतेने तिच्याकडे पाहू लागले. मधू म्हणाली, राधा आंटी आणि मोहनराव अंकल हे किशोरचे आईवडील आहेत. राहुल चकित झाला. काय? मग त्यांनी स्वप्नाला इतकी वर्ष कसं सांभाळलं? मधू शांतपणे पुढे सांगू लागली. किशोर खूप तुटला होता. त्याने आईवडिलांना बसवून एक वचन मागितलं की या लग्नात काहीही झालं तरी तुम्ही स्वप्नाला मुलीसारखं स्वीकाराल आणि काहीही झालं तरी मला थांबवणार नाही. राधा आणि मोहनराव घाबरले, पण त्याने काहीच स्पष्ट केलं नाही. लग्नाच्या आदल्या दिवशी त्यांचं टेन्शन वाढलं. त्यांनी प्रेमला फोन केला. प्रेमलाही संशय आला आणि त्याने चौकशी सुरू केली. दरम्यान उटीत मधू आली तेव्हा स्वप्ना खूप अस्वस्थ होती. तिने सगळं सांगितलं. तिला प्रेमवर प्रेम आहे. मधूने किशोरला सांगायचा प्रयत्न केला, पण त्याने तिला थांबवलं की मला सगळं माहीत आहे, ही वेळ नाही. लग्नाचा दिवस उजाडला. सगळं सुरू होतं, पण किशोर शांत आणि कठोर होता. अचानक प्रेमचा फोन आला की तू धोक्यात आहेस, लग्न थांबव. किशोरने कॉल कट केला. मंगलाष्टकांच्या वेळी मंगळसूत्र बांधायच्या क्षणी किशोर थांबला. मला हे लग्न नको आहे, तो म्हणाला. माझ्या आयुष्यात दुसरी व्यक्ती आहे. सगळे हादरले. नंतर त्याने स्वप्नाच्या आईवडिलांना बाजूला घेऊन खरं सांगितलं की स्वप्ना मला फक्त मित्र मानते. ती प्रेमवर प्रेम करते. मी स्वार्थाने हे लग्न इथपर्यंत आणलं, पण आता नाही. तिचं आयुष्य मी बर्बाद करू शकत नाही. हे सगळं ऐकून थक्क झाले. शेवटी सगळ्यांनी प्रेम स्वप्नाचं लग्न ठरवलं, पण स्वप्ना हट्टाने म्हणाली की किशोरशिवाय मी लग्न करणार नाही. ती त्याला शोधायला पळाली. त्याच वेळी प्रेम आला. सगळं समजल्यावर तो म्हणाला की किशोर खूप मोठ्या धोक्यात आहे, स्वप्नाही. दोघं लगेच त्याला शोधायला निघाले.
रस्त्यात प्रेमने सांगितलं, किशोर एका धोकादायक ड्रग डीलर तंबू चेट्टीचा केस हाताळत होता. त्या गुंडाने लग्नातच त्याला मारायचा प्लॅन केला होता. मधू घाबरली की इतकं सगळं असूनही त्याने काहीच सांगितलं नाही. प्रेम गंभीरपणे म्हणाला, कदाचित आपल्यामुळेच तो गप्प राहिला. दोघं चट्टीच्या अड्ड्यावर पोहोचले. पुढे काय दिसणार होतं याची कल्पनाही नव्हती. मधू कथा सांगत असताना सगळेच शांतपणे ऐकत होते. ती म्हणाली, ते दोघं मधू आणि प्रेम त्या गोडाऊनमध्ये गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की किशोरला बांधून निर्दयीपणे मारहाण चालू होती. ते पाहून दोघेही हादरले. प्रेमने लक्ष विचलित केलं आणि मधूने कसं तरी किशोरला सोडवलं. पण पडताना मधूच्या डोक्यावर वार झाला आणि ती बेशुद्ध पडली. प्रेम संतापाने गुंडांना मारून पिटाळलं. किशोरने जबरदस्तीने मधूला तिथून पाठवलं आणि स्वतः स्वप्नाला वाचवायला निघाला. रस्त्यात प्रेमला स्वप्ना जखमी अवस्थेत दिसली. ती रागाने म्हणाली, मला तू नकोस, मला किशोरच हवा, आणि बेशुद्ध झाली. प्रेमच्या मनावर हे शब्द कोरले गेले. नंतर प्रेमने सांगितलं की किशोर गंभीर जखमी अवस्थेत सापडला. शेवटच्या क्षणी त्याने फक्त एकच शब्द दिला की स्वप्नाची काळजी घे, आणि तो प्राण सोडून गेला. हे ऐकून सगळे स्तब्ध झाले. तेव्हाच अचानक वाऱ्याचा झोत आला आणि किशोरची आत्मा त्यांच्या समोर दिसली. प्रेम, आता सगळं खरं सांग, त्याने शांतपणे म्हटलं. स्वप्नाला सुद्धा सत्य कळलं. ती प्रेमला मिठी मारत रडली. माफ कर, मी तुला समजू शकले नाही. नंतर रॉकीने सगळी गोष्ट स्पष्ट केली की त्या दिवशीच स्वप्नाच्या आईवडिलांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर राधा आणि मोहनराव यांनी स्वप्नाला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं. हे ऐकून स्वप्ना कोसळली. नंतर ती मोहनरावांना म्हणाली, मी तुम्हाला बाबा म्हणू शकते का? त्यांनी डोळ्यात पाणी आणून तिला जवळ घेतलं. राधानेही तिला मिठी मारत धीर दिला. शेवटी सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं की आता त्या गुंड्यांना पकडायचंच. तेव्हाच राहुल म्हणाला, कदाचित अजून काहीतरी लपलेलं आहे. भानुमती आंटीबद्दल? प्रेम गंभीर झाला. हो, आधी सगळं सत्य शोधावं लागेल. सगळे त्याच्याकडे पाहत राहिले. पुढे काय होणार याची उत्सुकता वाढली.